या जिल्ह्याचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि DHO डॉक्टर गीते सर या तिन्ही विभागाचा हा संयुक्त प्रोग्राम असल्यामुळे हा ॲक्च्युली अंगणवाडी सेविका आशा शिक्षण विभाग यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे। कारण शासनाला हे माहीत आहे की ग्रामस्तरावर अत्यंत प्रभावीपणे प्रचार आणि प्रसाराचं जे माध्यम आहे ते माझे शिक्षक बांधव, शिक्षिका मॅडम आणि विद्यार्थी सोबतच आमच्या आशा आणि आरोग्य विभाग यांच्या वतीनं जर हा प्रोग्राम जर आपण राबवला तर तो 100% यशस्वी होतो हे शासनाला माहीत आहे। म्हणून दरवर्षी आपण हा प्रोग्राम घेतो सर। परंतु ॲडव्हान्समध्ये टाळ्या नका बाजू, दरवर्षी आपण पावसाळ्याच्या दिवसात कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे, परंतु यावर्षी ॲडव्हान्समध्ये थोडे 2-4 पॉईंट आलेले आहेत 5 मिनिटाचे की जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक शाळेमध्ये हा प्रोग्राम होत आहे आणि जिल्हा परिषद हिवरखेडच्या शाळेमध्ये सुद्धा हा प्रोग्राम झालाच पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये हा प्रोग्राम सुरू आहे। त्या अनुषंगानं मी तुम्हाला प्रथमतः नवीन प्रोग्राम काय आलेला आहे तो तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। माझ्या शिक्षक बांधव आणि मॅडम यांना मी PSCच्या वतीनं विनंती करतो की कृपया आपण एक मुद्दा जर जाणून घेतला तर निश्चितच हे जे बालगोपाल आहे, कारण आमच्यापेक्षा तुमचं ते ऐकतात आणि विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात। तुम्ही जे सांगाल ते निश्चित ते करतात। म्हणून या ठिकाणी आपण दर शनिवारी त्याचा फीडबॅक फॉलोअप जर घेतला तर निश्चित हे मुलं तुमचं ऐकतील आणि या गावामध्ये होणारे जे संभाव्य आजार असतात किंवा त्याचं जे रूपांतर गंभीर आजाराचं स्वरूप धारण करतात ते होणार नाही। तर सुरुवातीला मी तुम्हाला जो नवीन पॉईंट आलेला आहे, कारण जुना पॉईंट तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझ्या शिक्षक बांधवांना माहीत आहे, जो नवीन पॉईंट या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे तो आहे SDP स्टॉप डायरिया कंट्रोल प्रोग्राम। आता गंमत अशी आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, वर्ग पहिली दुसरीच्या मुलांना हे कळणार नाही, पण मी अपेक्षा करतो माझ्या 5वी 6वी 7वी 8वीच्या मुलांकडून की त्यांनी हे एक पॉईंट माझा या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि त्या दृष्टीनं आपण घरी पालन करायचं, त्याचं अनुकरण करायचं, बरोबर आहे। तर शासनाचा डिस्कस झालेला प्रोग्राम जो आहे हा SDP अर्थात स्टॉप डायरिया कंट्रोल प्रोग्राम। तर याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे हात धुण्याची जी 7 ज्या स्टेप आहे मुलांना करून दाखवणे हे अपेक्षित आम्हाला आहे आणि त्या ज्या 7 स्टेप आहेत त्या 7 स्टेप तुम्हाला मी थोड्या वेळात करून दाखवणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाही। परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की डायरिया हा झालाच नाही पाहिजे, कारण जागतिक आरोग्य संघटनेनं 2 उद्दिष्टांवरती काम करण्याचं ठरवलेलं आहे। राज्य लोकसंख्या धोरण मार्च 2000 साली जेव्हा हे जाहीर झालं राज्य लोकसंख्या धोरण केंद्राचं, आणि केंद्राचं जाहीर झाल्यानंतर राज्याचं जाहीर झालं, तर त्या अनुषंगानं जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याकडे 2 उद्दिष्ट ठेवलेली आहेत। तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच न देणे। बघा, आजार होऊन त्याच्यावर इलाज करण्यापेक्षा आजार होऊच न देणे। आता प्रश्न हा आहे आपल्याला किंवा आपण काही परमेश्वर नाही, ईश्वर नाही, आजार तर होणारच आहे, कारण पारिषद काळ जो असतो पावसाळ्याचा शेवट, उन्हाळ्याची सुरुवात, उन्हाळ्याची सुरुवात, हिवाळ्याचा शेवट, पावसाळ्याची सुरुवात, उन्हाळ्याचा शेवट आणि हिवाळ्याच्या शेवट पुन्हा पावसाळ्याची सुरुवात, म्हणजे अशा पद्धतीनं या ऋतुचक्रामध्ये जे 15-45 दिवस असतात, या 45 दिवसामध्ये जर आपण आपली स्वतःची जर काळजी घेतली तर निश्चितच हे साधे आजार गंभीर आजारामध्ये ते रूपांतरित होणार नाही। तर हा सध्या जो आता सध्या पारेषण काळ नाही आहे, परंतु सतत पाऊस पडत आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण काय खबरदारी घेतली पाहिजे। तुमचे जे वर्ग शिक्षक आहेत, मॅडम आहेत, हे तुम्हाला रोज सांगतात की दररोज आंघोळ करावी। दात हे किती वेळा घासत असतं रे बाळा, तू दिवसातून किती वेळा दात घासत असतं? आता हे बघा, 1 वेळा दात घासायचेच नाही, दात हे 2 वेळाच घासले गेले पाहिजे, एकदा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी, बरोबर आहे। आता दाताचे जे म्हणजे बाकीच्या ज्या तांत्रिक मुद्दे आहेत हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की संध्याकाळी झोपताना जर तुम्ही दात घासले तर दातामध्ये अडकून पडलेले किटाणू त्या ठिकाणी नाहीसे होतील आणि तुम्हाला त्या कॅव्हिटीपासून तुम्हाला म्हणजे त्या दुर्धर आजार त्याच्या पुढचं जे रूपांतर आहे ते होणार नाही। म्हणून दात हे 2 वेळा घासलेच गेले पाहिजे। नख आठवड्यातून फक्त आपण हाताचेच काढतो, पायाचे काढत नाही, बरोबर आहे। आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हाताचे आणि पायाचे नख काढायलाच पाहिजे। दररोज आंघोळ करायलाच पाहिजे, दररोज केस विंचरायलाच पाहिजे, कारण त्यानं काय होते, एवढं मोठं म्हणजे जे आपलं डोकं आहे या डोक्यामध्ये जर तुम्ही कंगवा जर फिरवला तर या ठिकाणी थोडी मशाज टाईप होऊन जाते आणि रक्ताभिसरणची अवस्था ही चांगल्या पद्धतीने होऊन जाते, बरोबर आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जेवणापूर्वी आणि संडासून आल्यानंतर, मी हे वाक्य पुन्हा म्हणतो, जेवण करण्याच्या आधी
आणि संडासून आल्यानंतर स्टेपनं कशी धुवायची मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. आणि प्रत्येक वेळी म्हणजे सकाळचं जेवण असो, दुपारचं असो आणि सायंकाळचं असो, 3 वेळा जेवता ना तुम्ही, सकाळ दुपार संध्याकाळ, बरोबर आहे. तर जेवणापूर्वी 6 स्टेपनंच तुमचे हात धुतले गेले पाहिजे. त्या पद्धतीनं जर तुम्ही हात धुतले तर काय होईल, किटाणू मरून जातील, बरोबर आहे ना. किटाणू मेल्यानंतर काय होईल, जसं आता आपल्याला माहित आहे की 80% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. 20% आजारांचं वर्गीकरण करताना आपल्याला माहित आहे 10% आजार हे आपण स्वतःहून ओढून घेतलेले आजार आहेत. ठीक आहे. उरलेल्या 10% मध्ये काही कीटकशास्त्रीय आजार असतील. तर अशा पद्धतीनं 100% जर आपण प्रमाण जर काढलं तर 80% आजार हे दूषित पाण्यामुळे आपल्याला उद्भवतात. म्हणून त्या ठिकाणी आणि दूषित अन्न खाल्ल्यामुळे आजार उद्भवतात. शांत बसा. तर या पद्धतीनं जर आपण वागण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चित आपल्याला त्या डायरियाचं रूपांतर गॅस्ट्रोमध्ये होणार नाही आणि गॅस्ट्रोचं रूपांतर पुढे मरणामध्ये होणार नाही, बरोबर आहे. तर मरणा इतकी हानी कुठलीच नाही. म्हणून आपण काय करायचं, या मोठ्या मोठ्या जीवघेण्या आजारापासून स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या घराचं रक्षण करायचं, बरोबर आहे. आता दुसरा जो पॉईंट आहे तो आहे, पहिला पॉईंट असा आहे की आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच न देणे. आणि दुसरा पॉईंट आहे, आरोग्य ही बहुमूल्य संपत्ती आहे, तिचं स्वतःच्या स्वप्रयत्नानं काय करणे, संवर्धन करणे, रक्षण करणे. आता संवर्धन जसं उन्हाळ्यामध्ये आपण एखादं झाड लावलं आणि त्या झाडाला जर आपण पाणीच दिलं नाही तर ते जगेल का, नाही. कारण उन्हाळ्यात पावसाळा असतो, पाणी येते का वरून, एखाद्या वेळेस अवकाळी आला तो भाग वेगळा. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणीच नसते, म्हणून त्या झाडाला आपण जगवतो, त्याचं रक्षण करतो, त्याचं संवर्धन करतो. अगदी त्याचप्रमाणे आरोग्य ही अत्यंत बहुमूल्य संपत्ती आहे, तिचं स्वतःच्या स्वप्रयत्नानं काय करायचं, संवर्धन करायचं, म्हणजेच रक्षण करायचं. म्हणून मित्रांनो, आता तुम्हाला तिघींना 6 स्टेप सांगता येतील का की मी सांगू, सांगता तुम्ही. पाण्यात पोहतो मास, हातात काय पैसा, पाण्यात पोहतो मासा, हे या मुलांकडून वधून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याचा व्हिडिओ काढून माननीय BDO सर, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय THO सर खामगाव, माननीय डॉक्टर तेलंग साहेब